झी 24 तास एक पाऊल पुढे। हा देश स्वतंत्र होऊन 62 वर्ष झाली। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज 51-52 वर्ष होत आहेत। 51-52 वर्ष मी जेव्हापासून निवडणुका लढवतोय, मी जेव्हापासून प्रचार करतोय, भाषण करतोय, मला जेव्हापासून समजतंय, राजकारणामध्ये यायच्या अगोदरपासून समजतंय, तेव्हापासून आमच्या महाराष्ट्रामधला एकच मुद्दा, एकाच गोष्टींवरती आम्ही निवडणुका लढवतो। एकाच गोष्टींवरती आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला नोकऱ्या देऊ। 62 वर्ष, संयुक्त महाराष्ट्राची 52 वर्ष। मी खरंच बाबा, मी तुमच्यासमोर नुसतं हे भाषण वगैरे सगळं सोडून द्या, फालतू गोष्टी आहेत। पण आपण काही समजून उमजून काही करणार आहोत की नाही? तुम्ही मला उद्या सांगा, हे इथे उमेदवार आहेत, हे उमेदवार उद्या निवडून येतील नाही येतील, राज्याचं काय करायचं? या मालेगावचं काय करायचं? या नुसत्या निवडणुकांसाठी मी आलेलो नाहीये। महाराष्ट्रापुढची जी सगळी पुढची संकट आहेत ना, ही संकट सगळी बाहेरून येत आहेत आणि आम्ही अजूनही बेसावध आहोत, आम्ही अजूनही गाफील आहोत। आम्हाला समजतच नाही काय होतं आणि काय चाललंय, कारण आमचे हरामखोर सगळे फितूर राज्यामधले सगळे नेते हे सगळे फक्त आपला स्वार्थ, माझा परिवार, माझी मुलं, माझे सगळे नातेवाईक यांच्या फक्त प्रॉपर्टी करण्यामध्ये गुंतलेले आहेत सगळे। मला कळतच नाही, मला कित्येकदा मला आपल्याला सांगतात नाही का, हा एक नेता आहे, इतका पैसा आहे त्याच्याकडे, इतका पैसा आहे, पुढच्या 7 पिढ्या नुसत्या बसून खातील का? पुढच्या 6 काय अपंग निघणार आहेत काय? का सगळी जबाबदारी तुझ्यावरतीच टाकली? नाही, पुढच्या 7 पिढ्यांचं यांचं आत्ताच करून ठेव। निव्वळ फसवणूक चालू, निव्वळ फसवणूक। झी 24 तास एक पाऊल पुढे।